तर आजची रेसिपी आहे झणझणीत लसुणी मेथीची भाजी। तर इथे मी माझ्या गच्चीवरील बागेत म्हणजे टेरेस गार्डनमध्ये मेथीची भाजी लावलेली आहे। वेगवेगळ्या ग्रो बॅगमध्ये, टबमध्ये, बकेटमध्ये, दुधाच्या ट्रेमध्ये असे वेगवेगळे जे आहेत त्याच्यामध्ये मी मेथीची भाजी लावलेली आहे। म्हणजे बी टाकले होते, त्याची छान अशी मेथी आलेली आहे। तर आज मी ही मेथी तोडून तुम्हाला मस्त अशी लसुणी मेथी, झणझणीत लसुणी मेथीची भाजी दाखवणार आहे आणि एकदम फ्रेश ही ताजी तोडून मी लगेच बनवणार आहे। तर सर्व कुंड्यांमधले, बकेटमधली, टबमधली मी मेथीची भाजी तोडून घेत आहे। भरपूर प्रमाणात मेथीची भाजी निघलेली आहे, तुम्ही पाहू शकता। मेथीच्या भाजी व्यतिरिक्त मी अजूनही भाज्या लावलेल्या आहेत। कोबी, फ्लावर, टोमॅटो, वांग्याची झाडं लावलेली आहे, त्याला वांगी पण आलेली आहेत। तर सर्व मेथी मी तोडून घेतलेली आहे। तर हे पहा, एवढी ताजी आपल्याला मेथी मिळालेली आहे। मी खुडून घेतलेली आहे, म्हणजे पुन्हा त्या खुडल्यानंतर त्याचे जे देठ आहेत त्याला पुन्हा भाजी उगवते, त्याला शेंडे फुटतात आणि पुन्हा आपल्याला भाजी तोडून घेता येते। तर आता ही सर्व भाजी मी व्यवस्थित साफ करून घेतलेली आहे आणि धुवून घेतलेली आहे, पाण्याने स्वच्छ धुवून निथळून घेतलेली आहे। आता आपल्याला याची मेथीची भाजी करायची। झणझणीत लसुणी मेथी आहे म्हणून भरपूर मिरची आणि लसूण चिरून घेतलेला आहे। तर आता इथे भाजलेले शेंगदाण्यांचा कूट करून घेतलेला आहे जाडसर, मी खलबत्त्यामध्ये करून घेतलेला आहे। तुमच्याकडे जर खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरवर पण करून घेऊ शकता। तर मी ते खलबत्त्याने जाडसर कुटून घेतलेला आहे कूट। आता गॅसवर कढई ठेवलेली आहे, 2-2.5 पळी तेल घेतलेलं आहे। त्यामध्ये तेल गरम झाल्यावर त्यामध्ये लसूण टाकलेला आहे, भरपूर असा चिरलेला लसूण टाकलेला आहे। लसुणी मेथी म्हणल्यावर त्यामध्ये लसूणचं प्रमाण भरपूर टाकायचं आणि भरपूर लसूण टाकल्यानंतर मेथीच्या भाजीला छान चव येते। आता लसूण हलकासा परतल्यावर त्यामध्ये भरपूर अशी हिरवी मिरची टाकलेली आहे चिरलेली। आता ती पण चांगली परतून घ्यायची, खूप लालसर करायचं नाही, आपल्याला छान फक्त परतून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने हलकसं लालसर झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मेथीची भाजी टाकायची आहे। तर भाजी निवडून धुवून साफ करून घेतलेली आहे। तर आता ही सर्व भाजी टाकायची आहे। फ्रेश भाजी गार्डनमधून मी ताजी तोडून आणलेली आहे आणि त्याचीच तुम्हाला मेथीची भाजी रेसिपी दाखवत आहे। तर तुम्हाला जर माझं टेरेस गार्डन पाहायचं असेल तर कालच्या भागामध्ये मी पूर्ण टेरेस गार्डनची टूर केलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता। तर खूप छान अशी मी भरपूर फुलझाडं, फळझाडं लावलेली आहे। तर तुम्ही नक्की पहा माझा कालचा व्हिडिओ। तर आता मेथी व्यवस्थित परतून घेतलेली आहे, मिरची, लसूण सर्व व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे यामध्ये। आता मेथी जरा मऊ झालेली आहे, व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये मीठ टाकायचं आहे, चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे मी। आता मीठ टाकल्यानंतर याला पाणी सुटणार आहे, आपण वरनं अजिबात पाणी टाकणार नाही मेथीच्या भाजीमध्ये। याला जे पाणी सुटतं भाजीला त्यातच आपण भाजी शिजवणार आहोत। तर लो गॅसवरच आपल्याला शिजवायची आहे, मंद गॅसवर। तर मीठ टाकल्यानंतर याला हळूहळू पाणी सुटायला लागलेलं आहे, हे पहा किती पाणी सुटलेलं आहे। मीठ टाकल्यानंतर मेथीच्या भाजीला छान पाणी सुटलेलं आहे आणि आता आपण याच पाण्यात मेथीची भाजी शिजवून घेत आहोत। तर मंद गॅसवर आपल्याला मेथीची भाजी शिजवायची। जो आपण भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट केला होता खलबत्त्यामध्ये तो टाकलेला आहे। आपल्या आवडीप्रमाणे कूटाचं प्रमाण कमी जास्त आपण टाकू शकतो। तर मला खूप आवडतो जास्त कूट टाकलेला, म्हणून मी भरपूर टाकलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कूट आणि हिरवी मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तर आता हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि मंद गॅसवर आपल्याला मेथीची भाजी शिजवून घ्यायची आहे। तुम्हाला जर जरा ओलसर मेथीची भाजी पाहिजे असेल तर थोडासा पाण्याचा शिंतोडा तुम्ही टाकू शकता, पण इथे मला कोरडीच भाजी पाहिजे, मी पाणी अजिबात वापरत नाही मेथीच्या भाजीमध्ये। छान मंद गॅसवर मी अशीच भाजी शिजवून घेतलेली आहे, झाकण ठेवायचं नाही, झाकण न ठेवता भाजी छान शिजवून घेतलेली आहे। झाकण ठेवून भाजी शिजवली की त्याचा रंग बदलतो आणि चवही व्यवस्थित येत नाही, त्यामुळे बिना झाकण ठेवताच मेथीची भाजी मी छान मंद गॅसवर शिजवून घेतलेली आहे। सर्विंग प्लेटमध्ये काढून घेत आहे। तर खूप छान अशी आपली ताजी ऑर्गॅनिक मेथीची भाजी तयार झालेली आहे, चवीला खूप अप्रतिम लागते। मस्त झणझणीत लसुणी मेथीची भाजी तुम्हाला जर आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू पुन्हा नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।